भाषिक आणि स्वतः आयोजक संयोजक सगळ्याच गोष्टी ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतात असे नुकताच ज्यांना पुरस्कार प्राप्त झाले असे अतिश पाटील सर. धन्यवाद सुशांत सर. परत एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं खेळाडूंचं मान्यवर पाहुण्यांचं आपण KGN 2025च्या एक शानदार धमाक्यामध्ये स्वागत करूयात. कामोठे जुई नौपाडा या तीन गावांच्या एकीचा नेकीचा एक महासंग्राम दरवर्षी आपल्या भेटीस येतो. हे 8वं पर्व ज्याच्यावर सर्वांना गर्व आहे अशा एका स्पर्धेमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतोय. घेऊन जाते मैदानाच्या दिशेनं आजच्या दिवसातला हा शेवटचा सामना या ठिकाणी सुरू होतोय. कुणाल प्रणाल वॉरियर्स विपक्ष प्रदीप भगत युवा मंच नौपाडा. यावेळेस मोठा मोठा फटका आहे. उंची जास्त लांबी कमी आणि पहा यावेळेस देखील जजमेंट चुकलंय. बॅक टू बॅक 2 कॅच पडल्यात. खेळाडूला मिळालेले हे जीवनदान आहे. तुम्ही केलेली ही चूक कॅच सोडली कोणाची. एक ताकदवर खेळाडू संदेश भगत मैदानाच्या आतमध्ये आहे आणि अशा वेळेस एका महत्त्वपूर्ण खेळाडूचा कॅच सुटणं म्हणजे निश्चितपणे धोक्याची घंटा असेल. सन्माननीय आदरणीय श्री अतुल औटी साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन झालंय. त्यांचं मी मनापासून स्वागत करतोय. दरम्यान यावेळेस दांडी 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 गोल केली आहे. मागून उडवलाय. याच दरम्यान आपण मंचकावर बघतोय सदरक्षणाय खलनिग्रहणाय. चांगल्यासाठी चांगलं आणि वाईटासाठी वाईट हे ब्रीदवाक्य आपल्या उराशी बाळगून महाराष्ट्राची खाकी वर्दी विठ्ठलाच्या रूपानं प्रत्येक गल्ली चौकामध्ये आणि प्रत्येक शहरामध्ये आपल्या समाजाच्या संरक्षणासाठी असणारे सन्माननीय जयेश पाटील साहेबांचे या ठिकाणी शुभागमन झालं आहे. खरं तर आज एक दुग्ध शर्करा योग आहे की जयेश पाटील साहेबांसाठी मुंबई पोलिसांमध्ये AIS पदी निश्चितपणे आज नियुक्ती झाली आहे. तर त्यांना आपण एकदा जोरदार टाळ्यांनी या ठिकाणी शुभेच्छा देऊया. फार मोठी झेप आपण घ्या आणि गरुड पंखांचं बळ आपल्याला प्राप्त व्हावं आणि समाजाचं संरक्षण आपण सातत्यानं करत राहावं. मोठा फटका आहे लॉंगऑनच्या दिशेनं. खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि फील्ड करतील. चांगला प्रयत्न केला गेला. त्या ठिकाणी आपण पाहिलं अगदी जोखीम फलंदाज घेतोय पण तेवढे जीवनदान देखील त्या खेळाडूला प्राप्त होते. पण तदनंतर उडवलेली दांडी तदनंतर आलेला खेळाडू रितेश भगत सारखा खेळाडू मैदानामध्ये आहे. पुढचा बॉल यावेळेस आणखी एक खेळाडू बाद होणार. एका मागून एक पडणाऱ्या विकेट या ठिकाणी संकटात असेल. हेच उद्या सकाळी 9 वाजल्यापासून आपण इंटर कॉलनी पोल. उद्या सुट्टीचा दिवस. श्री गणेशा 11 विपक्ष कामोठे ब्लास्टर. तदनंतर विघ्नहर्ता 11 विपक्ष 11 स्टार. तदनंतर माऊली 11 विपक्ष मास्टर सूर्या. शिवशंभवी विपक्ष रायझिंग स्टार. गुड मॉर्निंग टायगर विपक्ष प्राची श्रेयश 11. तदनंतर डिंग डॉंग 11 विपक्ष मोर्या 11. असे काही सामने. त्यामध्ये सेमी 1 इंटर कॉलनी, सेमी 1 KGN, सेमी 2 KGN, शो मॅच कामोठे पोलीस विपक्ष कामोठे 40+ असे काहीसे सामने. आणि अंततः प्रदोष काळाच्या आधी इंटर कॉलनी फायनल आणि KGNचा मेगा फायनल हा उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चला मैदानावर गोलंदाजी अगदी भारदस्त आहे, वेगवान आहे, सटीक आहे. लाईन लेंथ तंत्रशुद्ध गोलंदाजी आपण या ठिकाणी अनुभवतोय. नवीन गोलंदाज
मयूर चिमणे यांचा वापर केला जाईल. डावं उजवं कॉम्बिनेशन. वेळचा पहिला बॉल डाव्या एसटीच्या बराचसा बाहेर जातोय. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. केजन स्पर्धेचं हे वैभव आहे, केजन स्पर्धेचं यश आहे की आपण कशा पद्धतीनं सर्वांना सामावून घेतलंय. आणि खरं तर हेच ते कारण आपण 8 वर्ष सलग ही स्पर्धा या ठिकाणी यशस्वीतेच्या उच्च उच्च शिखरावर नेताना पाहतोय. डॉट बॉल आपण पाहिला. तदनंतर पुढचा बॉल यावेळेस चांगला टोळवलाय. ताकद कमी पडली आहे यावेळेस. कॅच देखील सुटलाय. चुका केल्या आहेत, क्षेत्ररक्षकांनी चुका केल्या आहेत, परंतु त्या चुकांचा फायदा फलंदाजानं घेतला नाहीये. सुरुवातीला देखील आपण पाहिलं ज्यावेळेस संदेश भगत आला त्यानं सुरुवात चांगली केली होती, पण तदनंतर 2 कॅच त्या खेळाडूचे सुटले. तदनंतर त्याला दांडी गुल अर्थातच बाद केलं. नवीन खेळाडू मैदानामध्ये आहेत. यावेळेस स्विच हिट केला, हवेत आहे. लॉंग ऑफच्या दिशेने त्या ठिकाणी खेळाडू तैनात. चांगलं फील्ड केलंय. 2 धावा. अगोदरच्या सामन्यामध्ये जी धुमत चक्री पाहायला मिळाली ती आजच्या सकाळच्या दुपारच्या सत्रापासून आतापर्यंत एकच असा सामना झाला ज्यामध्ये आपण टाळ्यांचा आणि शिट्ट्यांचा आवाज ऐकत आलो. कारण सामना फार मोठा होता, खेळाडू फार मोठे होते. यावेळेस चालू सामना हा आजच्या दिवसाचा आणि रात्रीचा अंतिम सामना असेल. यावेळेस लोअर फुलटॉस आहे. गॅप सिलेक्शन पाहायला मिळतोय. वेगानं जातोय खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित. चेंडू उचलला गेला, फेकी केली गेली. सुरक्षित येईल का पाप एंकरेज मध्ये? नाहीये. यावेळेस पंचांचा बोट आभाळाकडे गेलाय. उंचावून सांगितलं जात आहे की तू सुरक्षित नाहीयेस. खेळाडू बाद झालाय. विकेट आणखी एक पडली जाईल या ठिकाणी. नवीन खेळाडू मैदानामध्ये येतील. सुले मैदानाच्या दिशेनं आपण बघतोय पुढचा बॉल. यावेळेस ओहो लाजवाब, क्लासिकल, अप्रतिम नजाकत होती या फटक्यामध्ये. अगदी दिशादर्शक स्ट्रोक पाहायला मिळाला. लोअर फुलटॉस पायाच्या दिशेने येणारा आणि त्याला फक्त दिशा देण्याचं कार्य केलंय या खेळाडूनं. 4 धावा सहज प्राप्त केल्या आहेत. एकूण धावा जर आपण पाहिल्या तर तब्बल 14 धावा धावफलकावर. पुढचा बॉल. यावेळेस बोट फिरवली आहेत चेंडूवर. अगदी संमिश्र अशी गोलंदाजी आपण बघतोय. षटक संपलं जात आहे. दुसरं 2 षटकानंतर धावा जर पाहिल्या तर तब्बल 14 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. याच दरम्यान आपण मुंबई पोलीस दलामध्ये आज खरोखरच एका उच्च पदावर ज्यांची नियुक्ती झाली असे जयेश पाटील साहेबांच्या वतीनं आज त्यांचं जे प्रमोशन झालंय त्या आनंदाच्या डोही आनंद तरंग असं म्हणूया. आणि त्यांच्या वतीनं केजीएनला खास सहकार्य या ठिकाणी येते. कारण उद्या रविवार केजीएनचा अंतिम दिवस आणि उद्या सकाळी 10 वाजता नाश्त्यामध्ये त्यांच्याकडून समोसे या ठिकाणी प्रोव्हाइड केले जातील आणि तदनंतर वडापावची देखील व्यवस्था उद्या सकाळच्या मॉर्निंग सेशनमध्ये असणार आहे. तर तुम्हाकडून केलेले हे जे सहकार्य एक एजंटसाठी देखील खास आहे. निश्चितपणे तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुमचे मनापासून या ठिकाणी आपण आभार व्यक्त करतोय. मी हे पंचांना विनंती करेन आता टीम मीटिंग बंद करा. कारण आपल्याला मगाशीच एक सूचना आली होती पोलीस दलातून. आपण थोडीशी घाई करा आणि थोडंसं सहकार्य ठेवा. नवीन गोलंदाज जीवन भेंडे. एक अनुभव आहे या खेळाडूकडे. फार वर्ष प्रदीगार मी म्हणेन की एक क्रिकेट या खेळाडूचं जे आपण पाहिलंय ना ते फार मोठं राहिलंय. प्रत्येक माणसाकडे एक अनुभव असतो. कोणीही जन्मताच कला घेऊन जन्म घेत नाही. तुम्हाला तुमच्या समाजाकडून मिळणाऱ्या प्रोत्साहनातून तुम्ही पुढे जात असता
आणि अशा प्रोत्साहनातून असंख्य खेळाडू असंख्य कलाकार देखील घडत असतात। इथे असेच बरेच दिग्गज खेळाडू जे 40 नंतर देखील आज आपण केजीएन मध्ये ज्यांना पाहतोय त्यांचं खास कौतुक या ठिकाणी करावेसे वाटतायत की केजीएन म्हणजे क्रिकेट नाही आहे, केजीएन म्हणजे एकी आहे, केजीएन म्हणजे तुम्हा 3 गावां मिळून केलेला क्रिकेटचा एक संघर्ष आहे आणि त्या संघर्षातून निर्माण झालेलं जे खरोखर क्रिकेट जे आहे ते केजीएनच्या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय मित्रांनो। पुढच्या चेंडूची या ठिकाणी फेक केली जाईल। गोलंदाज तयार, लोवर फुलटॉस आहे, हवेत आहे, मोठा फटका, खेळाडू उपस्थित, चूक नाही आहे यावेळेस, सुरक्षित कॅच, जजमेंट चांगलं, विकेट डाऊन। या दरम्यान आपण चलूया, मंचकावर सन्मान केला जाईल। प्रकाश सरांच्या वतीनं आज आपण चांगल्या पद्धतीनं मनोरंजन, चांगले डिसिजन आणि खरोखरच या बदलत्या क्रिकेटमध्ये जे पंच आपला मनोरंजन मैदानावर करत असतात त्यापैकी अलिबागचे आमचे प्रकाश अष्टमकर सरांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय। मी विनंती करतो रविराज भगत सरांना की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान त्यांना द्यायचा। एकदा जोरदार टाळ्यांनी आपण पंचांचं या ठिकाणी कौतुक करूयात। मी परत एकदा सूचित करेन, उद्या सकाळी मॉर्निंग सेशन मध्ये इंटर कॉलनीचे जे सामने आहेत त्यांनी सकाळी 8:30 वाजताचं रिपोर्टिंग या ठिकाणी अवश्य करा, कारण उद्या अंतिम दिवस, त्यामध्ये इंटर कॉलनी केजीएनचे काही सामने, तदनंतर शो मॅच, सेमीफायनल आणि फायनल, तदनंतर बक्षीस वितरण असं काहीसं चित्र असणार आहे। तेव्हा सगळ्यांचं सहकार्य। यावेळेस मोठा फटका आलाय, लाफ्टिंग स्ट्रोक, ब्रँडेड A1 क्वालिटीचा षटकार। च्या बॅट मधून आलेला हा जबरदस्त फटका पाहायला मिळालाय। एखाद्या रजनी क्रिकेटमध्ये आपण जेव्हा ओपन हाफ आणि ग्रामीणचे सामने पाहतो आणि तेव्हा प्रेक्षकांची गर्दी असते ना, तशी प्रेक्षकांची गर्दी कामोठीच्या मैदानावर कुठल्याही स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते। आता गाव लेवलचा हा लीग ट्रेंड तरी आपण बघतोय की इथे प्रेक्षक आसुसलेले असतात सामने पाहण्यासाठी। त्याचं कारण आहे मित्रांनो की आपण ज्या पद्धतीने हे मैदान घडवलंय, बनवलंय, त्याच्यावर मशक्कत केली, मेहनत केली, त्याचं चित्र बदलवलंय। प्रत्येक वर्षी तुम्हाला काही ना काही वेगळेपण या मैदानाचं पाहायला मिळतंय। मग कधी आपण माती टाकली, तदनंतर आपण पॅव्हलियन उभ्या केला, तदनंतर आपण टॉवर्स उभे केले आणि येणाऱ्या काही वर्षानंतर ग्रास या मैदानावर आपल्याला पाहायला मिळेल असं देखील या ठिकाणी भाकीत केलं जात आहे आणि ते गरजेचं आहे, कारण आपल्या जमिनी आपल्या आहेत, सगळं काही आपलं आहे आणि आपण त्याला जर राखणार नाही तर मग कोण राखणार, हेच या ठिकाणी सांगावंसं वाटेल। चलूया, मैदानावर आपण टार्गेट केले गोलंदाजाला, अगदी अनुभवावर एक युवा टॅलेंट, प्रतिभा मोठा प्रहार करताना आपल्याला पाहायला मिळाली। तदनंतर पलटवार केलाय गोलंदाजानं, 2 चेंडू या ठिकाणी सलग डॉट टाकलेत। याच दरम्यान परत एकदा आपण अनाउन्स करू, मुंबई पोलीस दलामध्ये आजच ज्यांच्या प्रमोशन झालेलं आहे असे जयेश पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। उद्या सकाळच्या सत्रामध्ये 50 समोसे आणि 50 वडापाव त्यांच्याकडून खास आपल्या केजीएनच्या आयोजकांसाठी आणि सहकाऱ्यांसाठी या ठिकाणी नाश्त्यामध्ये दिले जाणार आहेत, तर त्यांचं देखील आपण मनापासून या ठिकाणी कौतुक करूया। जोरदार टाळ्यांनी एकमेकास सहाय्य करू धरू अवघीची सुपंत। कला असो, क्रीडा असो, अध्यात्म असो किंवा क्षेत्र कोणतीही असो, सहकार्य केल्याशिवाय कोणतीही गोष्ट पूर्णत्वात जात नसते मित्रांनो। आणि म्हणूनच ज्यावेळेस आपलं रामसेतू उभा केला, कथा काल्पनिक आहे की कशी आहे, पण त्या ठिकाणी खारीचा वाटा उचलणारी खारुताई, तिचं गर्भानं आजही आपण उदाहरण सांगतो। तर समाजामध्ये जिती जाती माणसं जी आहेत, जे कर्तृत्व सिद्ध करतात, समाजाप्रती आस्था प्रकट करतात, त्यांचं देखील कौतुक होणं तितकंच गरजेचं आहे। आणि म्हणून आपण या
चालू सामन्यामध्ये ज्यानं ज्यानं आपल्याला सहकार्य केलंय अशा सर्वांचं या ठिकाणी मनापासून आणि मनाच्या अंतःकरणापासून सहकार्य या ठिकाणी करतोय। धावा झाल्या तिकून 22 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत। 3 षटकं 22 धावा। पुढचा बॉल यावेळेस इनर एज लागली आहे। अगदी पंचांचा बोट आभाळाकडे येण्यापूर्वीच खेळाडूनं मात्र आपली खेळाडू वृत्ती दर्शवली आणि मैदान सोडलं। विकेट आणखी एक पडली जाईल। एका मागून एक विकेट्स या ठिकाणी डाऊन झाल्यात पडल्यात आणि आता मात्र एक जोखीम आहे की मधल्या फळीतल्या खेळाडूंना जर या ठिकाणी यश संपादित करता आलं नाही तर 3 षटकामध्ये 22 आणि तदनंतर मग धावांचा ग्राफ आणखी खाली येऊ शकतो। त्याला तुम्हाला चढवावं लागेल। तुमच्यामध्ये असणारी प्रतिभा, तुमच्यामध्ये असणारी क्षमता, तुमच्यामध्ये असणारं टॅलेंट, वैभव जे आहे ते आज तुम्हाला या ठिकाणी सिद्ध करावं लागेल। कारण तुमच्याकडे काय क्षमता आहे हे तुमच्यापेक्षा कोणीच जाणू शकत नाही। प्रत्येक माणसाला स्वतः जितका माणूस ओळखू शकतो ना, समोरच्याने कितीही सांगितलं की मी त्याला ओळखतो, नाही मित्रांनो, स्वतःपेक्षा दुसरा स्वतःला कधीच ओळखू शकत नाही। हे सगळ्यात मोठं सत्य। यावेळेस अपील केलं जात आहे लेग द बिफोरचं, मात्र पंचांनी अपील फेटाळून लावलंय। चांगल्या पद्धतीचं सुरू असणार हे क्रिकेट आणि या क्रिकेटच्या पटलावर आपण आज अगदी येणाऱ्या प्रत्येक मान्यवराचं भरभरून कौतुक केलं, त्यांना सन्मान दिला। एक एजियनची खासियत आहे। डान्सिंग द ग्राउंड स्टेप आउट झाला, शफल झाला, परंतु खेळाडूनं अगदी जी बॅटचा फ्लो फिरवला त्यापासून अगदी काही वेगळा बॉल, तितकी तंत्रशुद्ध गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते। चांगली गोलंदाजी। पुढच्या चेंडूची या ठिकाणी फेक केली जाईल। यावेळेस पहा गुड लाईन अँड लेंथ, टप्पा अचूक आहे, ज्याला आपण शॉर्टही म्हणू शकत नाही, ज्याला आपण ओव्हर पिच म्हणू शकत नाही, ज्याला आपण गुड लाईन लेंथ म्हणतो अशावर आपण पूल नाही करू शकत आणि त्याला स्लॉटमध्ये घेऊ शकत नाही। 5 चेंडू आतापर्यंत हा खेळाडू डॉट झालाय। पुढचा बॉल यावेळेस गुडना ठेक, तमाशा देख, मैदान षटक आलाय। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। या गोलंदाजाचं कौतुक का होऊ नये। कमी षटकांच्या या स्पर्धेच्या खेळामध्ये अतिशय अचूक गोलंदाजी, कौतुकास्पद गोलंदाजी पाहतोय आपण। वारी साईडची, वारी आनंदाची, वारी सुखाची, वारी वैभवाची, वारी अनुभवाची माझ्या सर्व पदयात्रींची। अशा साईन प्रती सध्या 2024 आणि 25 मध्ये सर्वाधिक चर्चेमध्ये ट्रेंडिंगमध्ये असणारे हे जे गीत आहे, खरं तर बाळाने गायलंय आणि बाळा म्हणजे अगदी साईबाबांच्या गीतांचे सर्वांचे आवडते गायक म्हणून प्रचलित असणारे गीतकार, संगीतकार आणि लेखक सुद्धा, आणि त्यांच्या प्रती सद्भावना या ठिकाणी समर्पित करण्यात आली। यावेळेस आपण बघतोय नवीन गोलंदाज वापरण्यात येईल। निलेश घरत नावाचा गोलंदाज या ठिकाणी वापरला जाईल। आगळा वेगळा बॉलिंग ऍक्शन आपण बघतोय। हवेत आहे, जेल खाली खेळाडू होता, जजमेंट चुकलंय, बॅकअप दिलं जाईल। यावेळेस 2 धावा या ठिकाणी सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत। पुढचा बॉल यावेळेस स्लॉग स्वीप केलाय। डीप फाईन लेग, डीप स्क्वेअर लेगच्या अगदी मधोमध चेंडूला खेळून काढलं। धावा या ठिकाणी मिळतील
2 धावा, 2 धावेनं धावसंख्या अगदी पुढे जाईल. धावा फार कमी झाल्या आहेत आजच्या दिवसामध्ये. आपण जर पाहिलं तर कालच्या दिवसामध्ये असं सांगितलं गेलं की 60-70 धावा होत होत्या. आजच्या दिवसामध्ये अचानकपणे विकेटमध्ये बदल झाला की मैदानामध्ये की वातावरणामध्ये काहीशा धावा आपल्याला 50ही होताना पाहायला मिळाल्या नाही. चांगला फटका स्ट्रेट टू द बॉलर, खेळाडू उपस्थित, एक धाव पळून काढले. एकच धावेवर समाधान मानावं लागेल. ती मनाला आनंद देणारा एक क्रिकेटचा खेळ, जीवाभावाचा. मी मगाशी वर्णन केलं की 22 यार्डची विकेट अशीच नाही आहे. या विकेटवर जो आला ना तो मरेपर्यंत त्या विकेटवरून आणि त्या मैदानावरून जाऊ शकत नाही. इतकं प्रखर वास्तव्य आणि प्रखर प्रेम या क्रिकेटवर आणि विकेटवर करणारी क्रिकेटची फळी कित्येक वर्ष आपण पाहिली. असं म्हणतात की ब्रिटिश या भारतामध्ये आले, ज्यानं व्यवसायाच्या माध्यमातून तब्बल 150हून अधिक वर्ष राज्य केलं. क्रांतिकारकानं त्यांना पळवून लावलं खरं, पण ते गेले जाताना 2 गोष्टी ठेवून गेले. एक म्हणजे न समजणारी इंग्रजी भाषा आणि दुसरी म्हणजे मनातून न उतरणारी क्रिकेटची परिभाषा. यावेळेस डीप एक्स्ट्रा कव्हर, खेळाडू उपस्थित आहे. अगदी चांगल्या पद्धतीने फील्ड केलंय. चेंडू उचलला, फेक केली, एक सिंगल धाव या ठिकाणी कन्वर्ट झाली. 28 धावा मात्र धाव फलकावर लागल्या जात आहेत. उद्याचा दिवस कोण असेल चॅम्पियन, कोणाच्या हातामध्ये असेल चॅम्पियन आणि कोण नाचणार गाणार, या सगळ्या गोष्टी आपल्याला उद्या पाहायला मिळतील. कारण आपण ज्यावेळेस ग्रामीण ओपनमध्ये खेळतो, एखादी स्पर्धा गावामध्ये आपल्याच खेळाडूच्या विरुद्ध होते ना, त्याची ठसन फार वेगळी असते. आणि केजन 3 गावां मिळून एक स्पर्धा तयार. या स्पर्धेवर निश्चितपणे आपण गर्व करू शकतो की भल्या मोठ्या स्पर्धा सुरू झाल्या आणि बंदही झाल्या. आज एका गावामध्ये 2-2, 3-3 संघ पाहायला मिळतात ग्रामीण स्तरावर. पण सलग 3 वर्ष कामोठे, जुई आणि नौपाडा हे 3 गावांच्या एकीचा खेळ म्हणजे केजन आहे. आणि ते एकीनं नेकीनं सुरू ठेवली जाणारी स्पर्धा केवळ क्रिकेटच्या नात्यांमुळे नाही, तर इथे होणारे प्रत्येक विविध उपक्रम असतील, सांस्कृतिक कार्यक्रम असतील, त्याचा सगळ्या गोष्टीचा जो दर्जा आहे ना, तो तुम्ही तुमच्या अभ्यासपूर्ण शैलीतून आणि अगदीच तुमच्या वैयक्तिक रचनेतून या ठिकाणी पाहायला मिळतो. चलूया मैदानावर. खेळ सुरू झाला, तदनंतर पहिला डाव समाप्त झाला. पहिल्या डावानंतर धावसंख्या आपण पाहिली आहे तब्बल 31 धावांचं लक्ष्य या ठिकाणी उभं केलंय. सन्मानाचा सोहळा आणि कौतुकाचा सोहळा आपण मंचकावर करूया. याच दरम्यान आपण मंचकावर बघतोय सन्माननीय अतुल शेठ औती साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. मी विनंती करेन सन्माननीय सचिन गोवारी साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना हा सन्मान या ठिकाणी समर्पित करायचा आहे. सन्माननीय अतुलजी औटी साहेबांचे यथोचित मान सन्मान या ठिकाणी केला जातोय. प्रेमाची आपुलकीची शाल परिधान केली जाते आहे. सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांना हा सन्मान समर्पित केला जातोय. तदनंतर पुढील सन्मान आपण बघतोय आमच्या महाराष्ट्राच्या खाकी वर्दीतील मुंबई पोलीस दलामध्ये आज ज्यांचं प्रमोशन झालं असे सन्माननीय जयेश पाटील साहेबांचा यथोचित मान सन्मान केला जाईल. मी विनंती करेन सन्माननीय सचिन गोवारी साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय जयेश पाटील साहेबांचा या ठिकाणी सन्मान करावा. हा सन्मान आपल्या खाकी वर्दीचा आहे, आपण केलेल्या कार्याचा आहे आणि समाजाप्रती करत असलेल्या सहकार्याचा आहे. आपला सन्मान हा केवळ तुमचा वैयक्तिक सन्मान नाही आहे, तर हा सन्मान तुमच्या खाकी वर्दीचा आणि राष्ट्राचा देखील आहे. तदनंतर पुढील सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय सन्माननीय सतीश जाधव साहेबांचे या ठिकाणी शुभागमन आमच्या फ्रेंड सर्कलमधून येतात. मी विनंती करतोय सन्माननीय सुनील म्हात्रे यांना की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना हा सन्मान या ठिकाणी समर्पित करावा. आलेल्या प्रत्येक मान्यवराला आदरातिथ्य सन्मान दिला जातोय आणि हा ठेवा या ठिकाणी जपला जातोय. केजीएन धमाका कामोठे जुई नौपाडा प्रीमियर लीग 2025 एक 8वं पर्व आणि 8व्या पर्वातला अंतिम सामना. अंतिम सामन्याच्या
अगदी शेवटच्या डावाकडे आपण जाऊया. इथे आजच्या सेवेला आम्ही या ठिकाणी निश्चितपणे थांबवतो. आपण या ठिकाणी संधी दिलीत त्याबद्दल निश्चितपणे तुमचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि आभार व्यक्त करत असताना आपण शेवटच्या डावामध्ये परत एकदा आकाश शेळके यांच्या आवाजाकडे जाऊया. ऐकूया आकाश शेळके यांना. थँक्यू सो मच. स्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. आलेल्या सर्व तमाम क्रीडारसिक बांधवांचं, क्रिकेट खेळाडूंचं आणि मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक असं स्वागत करीत आहोत. आजच्या या दिवसरात्रीमधील चौथ्या चरणामधील आपण पाहतोय 7वा सामना म्हणजे अंतिम सामना. कुणाल प्रणाल वॉरियर्स जीवन भेंडे यांचा संघ विरोधामध्ये प्रदीप भगत युवा मंच नौपाडा विजय राणा. आणि विरोधामध्ये एकमेकांच्या कटकारस्थानं पंचांकडून ग्रीन सिग्नल. जंगल जाल परी मराठा पर्वत श्रेष्ठ उठला रे, या वनव्याच्या अडदांड गतीला आता अडसर कुठला रे. वनवा पेटलाय मैदानामध्ये, फाईन खेळलेत. अनिरुद्ध गोवारी स्टँड मध्ये, 1 बाउन्स, हा येतोय टॉप शॉट, चौकार. क्या बात है, क्या बात है. थँक्यू. छोटी रनचेस, छोटं टार्गेट आणि आज या टार्गेटला भेदत असताना योगेश भगत आक्रमक बनलाय पहिल्याच बॉल पासून. अजून एक उडवायचा प्रयत्न आहे. पुन्हा एकदा चांगला फटका आपण पाहिला तिकडे. कार्पेटच्या आधार जमिनीला घरंगलत मुख्य कक्षेकडे बॉल आपण पाहिला तिकडे. वलत असताना चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. डीप फॉरवर्डमध्ये लॉंग ऑनचे खेळाडू धावत गेले. चांगलं प्रोटेक्शन पाहायला मिळालं आणि फेकी देखील सुंदर. सिंगल इथे प्राप्त केली. दुसरा धावेचा प्रयत्न होता आणि तोही यशस्वीरित्या संपन्न झाला. 6 वरती संघ पोहोचलाय. छोटंसं टार्गेट ज्यामध्ये आपण पाहिलं तर आता 31 पर्यंत पोहोचायचं आहे आणि ज्या उद्देशानं खेळायचं आहे त्या उद्देशानं खेळायला सुरुवात झालेली आहे. सुरुवात अशी केली आहे की सुरुवातीपासूनच आक्रमक बनू, जितका अंतर कमी करता येईल तेवढा करू. वेल बिगन इज अ हाफ डन. इंग्रजीमधील एक प्रोवर्ब बरंच काही सांगून जातो की सुरुवात चांगली तर मग तुमचा अर्ध यश तुम्ही तिथेच निश्चित करता. आणि अखेरकार त्याच खरं तर गोष्टीकडे आपण पाहतोय. त्यांचं चांगलं इथून कॉन्सन्ट्रेशन आहे. डिरेक्ट हिट करायचा प्रयत्न, क्या बात आहे. इफर्ट तर लावतायत एका बाजूनं. चर्चा झाली होती ती म्हणजेच गोलंदाजी करणाऱ्या. आता ज्यांच्या वाट्याला फलंदाजी आहे तो संघ अर्थातच कुणाल प्रणाल वॉरियर्स. या संघाची गोलंदाजी ताकदवर आहे आणि आज त्याच गोलंदाजीचा वापर त्यांनी केला. कमी धावांपर्यंत थांबवलं आणि तिथून पुढचा बॉल असेल. यावेळचा बॉल फटका खेळलाय बॅटच्या मधोमध. लॉफ्ट केलंय बॉलला. सरळ स्ट्रेट हिटच्या रिजन मध्ये हा धमाकेदार स्ट्रोक. गॅप मधून बॉल सीमारेषा बाहेर. 1 बाउन्स, चौकार. रामूचा असुर बलांची खंत नसे आणि क्रिकेटच्या या रणसंग्रामाला विजया वाचून अंत नसे. अगदी विजय कोणाचा? एका बाजूनं एक बलाढ्य संघनायक विजय राणा आहे ज्याच्या नावामध्ये विजय आहे, तर त्याला आपण पाहतोय जीवन भेंडे चांगलं प्रत्युत्तर देतोय. फलंदाजी केली, गोलंदाजी आपण पाहिली ती देखील चांगली. आता फलंदाजीमध्ये योगेश भगतचा जलवा. योगेश भगत नावाचे जे खेळाडू त्यांचा टेनिस क्रिकेटवरती आपण पाहतोय चांगला पकड आहे, चांगला ताबा आहे. मग वाशीगावचा गॅरो असेल, रेडगडचा असेल फलंदाज, त्यानंतर आता इथे आपण या योगेशला पाहतो त्याची देखील आपल्याला तितकीच ताकदवर फलंदाजी पाहायला मिळते. नौपाडामधील
हा खेळाडू आपण पाहतो ज्यांनी नौपाटा टेनिस क्रिकेट विश्वाला नाविन्याची झळाळी प्राप्त करून दिली. खास करून फलंदाजी करत असताना आपण पाहतो, गोलंदाजी करत असताना खास करून आपण जर पाहिलं संघनायकाचं उत्तरदायित्व साकारत असताना या खेळाडूचा जलवा राहतो मैदानांमध्ये. तिरंगा ट्रॉफी गतवर्षी झालेल्या त्या स्पर्धेमध्ये चॅम्पियन ठरलेला तो संघ आणि त्या संघाचं त्यावेळेला दायित्व केलं होतं. ओ द विकेट ना, पुढचा बॉल बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न होता. पंच वळालेत, व्हाईट बॉलचा इशारा. अगदी रसायनीमधील आपले नामांकित पंच आपण पाहतोय. आज आपल्यासोबत प्रवीण सर आहेत आणि त्यांना जर आपण पाहिलं तर नुकताच आपण पाहतो की ब्लॉकबस्टर मराठी सिनेसृष्टीमध्ये त्यांचा एक सिनेमा आला, मिस्टर अँड मिसेस माही. आता पुढील सिनेमामध्ये देखील ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामध्ये अनुष्का शर्मासह आपण त्यांना पाहणार आहोत. तिथे देखील त्यांचा आपल्याला आपण पाहतो मंचावरती आगमन झालंय. ज्या पाहुण्यांची आपण आतुरतेनं वाट पाहिली, ज्यांच्या माध्यमातून सह्याद्री प्रीमियर लीग ही एक नामांकित स्पर्धा भरवली जाते, त्या स्पर्धेची आमची ऑर्गनायझर कमिटी, आमचे राजेश दादा असतील आणि त्यांचे संपूर्ण आपण पाहतोय मित्रमंडळ या स्पर्धेसाठी इथे उपस्थित होत आहेत. तुम्हा सर्वांचं आम्ही KJN एक बनेंगे नेक बनेंगे या स्पर्धेमध्ये आपलं सर्वांचं आम्ही स्वागत करीत आहोत. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. चांगला सामना कुणाल प्रणाल वॉरियर्स विरोधामध्ये प्रदीप भगत युवा मंच. मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर तितकीच रोमांचकता पाहायला मिळते, परंतु कुठेतरी आपण जर पाहिलं तर इथे फलंदाजीमध्ये आता मात्र सर्वांना इम्प्रेस केलंय. मैदानामध्ये फलंदाज एका बाजूने आपण पाहतोय योगेश भगत, आता तो आपण पाहतोय मयूर चिमणे आणि मयूर भेंडे ही जोडी आपण पाहू शकतो. त्यामध्ये मयूर चिमणे बाद झाला. एरवी एकत्र खेळतात. आज योगेश भगतचा असेल, मयूर भेंडे पुढचा बॉल. बघा असे फेरबदल घडणं महत्वाचं. वाईट इशारा पंचांचा. अतिरिक्त एक धाव, एका धावेनं धावफलक पुढे 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. आता आपण जर पाहिलं तर विनिंग अनालिसिस मध्ये आपल्याला खास करून इथे कुणाल प्रणाल वॉरियर्स या संघाचीच आपल्याला छाप पाहायला मिळते. आताही चौकार आला. हे असं आहे, ज्याची म्हैस त्यांनीच पाजावी. बघा DJ मास्टर बनलेत कॅमेरामन आणि कॅमेरामन बनलेत DJ मास्टर, त्यामुळे संयोग तुटला थोडासा. काय हरकत नाही, विनायक देखील शिकतायत. आपलंही स्वागत. टीमची धावसंख्या एकूण धावा धावफलकावरती 18. 13 हव्यात. यस, चेंडू द्यायचा आहे. चेंडूची मागणी आहे. इथे आपण जर पाहिलं तर विनिंग अनालायसिस जर पाहिला समीक्षकाकडून देखील आता इथे बाकी तर वर्तवली जात आहेत की जास्तीत जास्त हा सामना कुणाल प्रणाल वॉरियर्स जिंकू शकतो. सुधीर जाधव यांच्याकडून आपण पाहतोय मयूर बेंडेच्या प्रत्येकी 6 साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज या खेळाडूला देण्यात येणार आहे. बक्षिसांची खैरात. मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर हा जर सामना कुणाल प्रणाल वॉरियर्सनं जिंकला तर मग मॅच मधून आपण कोणाला निवडायचं सेमीफिनालीसाठी हे कठीण होणार आहे आणि त्यासाठी मग लकी ड्रॉ देखील केला जाईल आणि एक सामना वाढेल देखील, कारण 2 संघ आपण पाहू जे सेम पॉईंट्स राहतील, चान्सेस बनतील क्वालिफिकेशनच्या अजून. आणि स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर या 2 संघांची जिवंतता त्यामध्ये मग यशराज ट्रेडर्स असतील आणि विजेते संघ त्यांच्या आपण चान्सेस वाढल्या जातील. विनिंग अनालिसिसमध्ये चेंजेस घडतील. प्रीमियर लीग स्टेजला ह्या सर्व गोष्टी आपण पाहतो की घडतात आणि म्हणूनच या स्पर्धांना जास्त प्रेस्टीज मिळतं. चांगला फटका हु केलाय बॉल थर्ड मॅनच्या रिजन मध्ये 4 रन. धावा झाल्या टोटल 30. 31चं लक्ष होतं. छोटा चेज
आणि या चेजला आज सहजरित्या चेज केलंय. पंच देखरेख करतायत. नामांकित पंचांना आपण पाहिलं ऑफिशियल्स म्हणून आज काम केलं ते म्हणजेच आपल्यासोबत आपण प्रकाश अष्टमकर सर अलिबागचे डान्सिंग अंपायर म्हणून ज्यांची वर्णी लागली जाते त्यांना आपण पाहिलं. त्यानंतर पवार सर आणि प्रवीण सरांना आपण पाहिलं इथे आपल्यासोबत आज ते जॉईन झाले. सर्वांचं आपण नक्कीच इथे या स्पर्धेच्या माध्यमातून केजनच्या माध्यमातून आजचा दिवस आपण चांगल्या पद्धतीनं कव्हर केला त्याबद्दल तुमचा आम्ही सर्वप्रथमतः आभार मानतो. आणि नक्कीच आज आवाज दिला उरण परिसरातील आपण पाहतोय की नामांकित निवेदक अर्थातच आतिश पाटील यांचे आपण आभार मानूया. त्यानंतर इथे रिकमेंड केलं त्याबद्दल परेश म्हात्रे आणि आमचे कूल समालोचक अर्थातच कॉमेडीवीर सुशांत पाटील यांचं देखील आम्ही इथे आभार मानतो. खास करून या गावाशी आमची नाळ जोडलेली आहे. सर्वप्रथम तर समालोचन शिकायचं होतं. महेश म्हात्रेनं हातामध्ये माईक दिला होता आणि बाबा ट्रॉफीमध्ये चान्स दिली होती. खास करून अविस्मरणीय क्षण आहेत त्यांचा देखील आम्ही आभार मानू. चांगला फटका आहे अखेरकार आता हा सामना जिंकलाय. आज सुशांत सोबत आपण पाहतो की येणं जाणं होत राहतं. अनेक वेळेला सोबत काम केलं आणि खास करून ही मैत्री जी गुंतवली ती महेश म्हात्रे मासनं गुंतवली त्याबद्दल देखील आपण त्याचं पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करू.